संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, काय करावी साधने काय एक नव्हे शेष घेईन उच्छिष्ट धाय धनीवरी पोट, काय करावी साधने काय एक नव्हे का म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चय, काय करावी साधने काय एक नव्हे श्री संतांची हे माता चरणावरी साष्टांगली करी दंडवत, मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, आता हृदय आपुले चौपावले आभले वरी वै चौपावले श्री गुरूंचे प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंग सेवेकरिता ठेवलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याकडे संतांच्या संबंधानं 2 गोष्टीची मागणी करणारा अभंग अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार सद्गुरु संत सेना महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव मखमलाबाद आणि परिसरातील सर्व भाविक मंडळी, श्रीराम भजन मंडळाचं सहकार्य, परिसरातील सगळी गायनाचार्य मृदंगाचार्य गुरुजन मंडळी, तुम्ही सर्व बहुश्रुत मंडळी, अधिकारी मंडळी, संप्रदाय क्षेत्रामध्ये आपापल्या परीनं भगवत सेवा करणारी आपण सर्व मंडळी, नाभिक समाज बांधव, भगवान ज्ञानोबरायाच्या कृपेद्वारा सेना महाराजांचा हा भव्य पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करतो आहोत. वारकरी संप्रदायामध्ये विशेष क्रांती ज्ञानोबरायांनी केली 750 वर्षापूर्वी. कुठलाही माणूस मोठा झाला की तो शिष्य संप्रदाय वाढवायचा प्रयत्न करतो, पण माऊलींनी शिष्य वाढवले नाही, माऊलींनी संत वाढवले. माऊलीचे मोठेपण शिष्य निर्माण करणं वेगळं आणि संत निर्माण करणं वेगळं. माऊलींनी संत निर्माण केले. चांगदेव महाराजांसारखा महात्मा जर तुम्हाला शिष्य म्हणून भेटणार असेल तर कोण नको म्हणणार आहे. चांगदेव महाराज माऊलींचा शिष्य व्हायला आले. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगले. तर माऊली म्हणतात, चांगदेवा तुम्ही माझे शिष्य होऊ नका, तुम्ही मुक्ताईचा अनुग्रह घ्या. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेवासारखा थोर महात्मा शिष्य होण्यासाठी येतोय, त्याला सुद्धा संतत्व बहाल करून स्वतःकडे गुरुपद न घेणारे माऊली. त्या काळात 18 पगड जातीतल्या लोकांना माऊलींनी संत पदापर्यंत प्रवास करून आणला. गोरा कुंभा, सावता माळी, नरहरी सोना, कबीर कमाल मुस्लिम, सेना नावी, या सगळ्यांना माऊलींनी या प्रवाहात आणलं आणि संत पदवी बहाल करून आपल्या बरोबरीनं संत म्हणून बसवून घेतलं. ही 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालेली क्रांती. आणि माऊलींची हे स्वप्न आहे
मी जी क्रांती केली ती जशाला तशी राहील. भूता परस्परे पडो मित्र विश्व स्वधर्म सूर्य. आमच्या भगवान गणाच्या महंत पूजनीय शास्त्रीजी बाबांचं पसायदानावर ऐकलं होतं. बाबांनी एवढं सुंदर 9 वयाचा भाव 3च मिनिटात काढला त्यांनी. माऊलीने मागणं मागताना कसं मागितलं पहा. आता विश्वात्मके तेने मागितले तोषावे तोषोनी मज शब्द ध्यानात ठेवा. मज शब्दाचा अर्थ मला. संतुष्ट होऊन गुरुदेवांनी मला दान द्या, प्रसाद दान द्या. आता पुढच्या 7 ओव्या वाचा. त्या 7 ओव्यामध्ये मला काय मागितले सांगितले. मला म्हणजे मला नाही, मला म्हणजे माऊलींनी स्वतःला काय मागितलंय. जे काळांची वेलकटी हे स्वतःसाठी मागणे. तया सत्कर्मरती भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हे स्वतःसाठी का जो जे वांछित तो ते लावो. वर्ष कसं कळून ईश्वर निष्ठांची अनवर्त भूमंडळी भेटत्या. ईश्वर निष्ठांची मांदियाळी एकत्र नांदली पाहिजे. सगळे हरिभक्त फक्त एका भगव्या पताकी खाली वारकरी म्हणून नांदले पाहिजे. हे 750 वर्षापूर्वी माऊलींनी स्वप्न पाहिले. हे उत्सव आपण साजरे का करायचे त्याचं एकच कारण 18 पगड जाती वारकरी संप्रदायाच्या एका भगव्या पताकी खाली विसावल्या पाहिजेत म्हणून करायचंय. सगळं चला कल्पतरुचे चेतना चिंतामणीचे चल असलेल्या कल्पतरुची जंगल निर्माण व्हावी. चेतना असलेल्या चिंतामणीची गावं निर्माण व्हावी. सगळं नाबूद झालं की बहुना सर्व पूर्ण होऊनी भजी जो आहे मोठी. एवढं झाल्यावर गुरुजी म्हटले म्हणे श्री विश्वेश्वरावर हा होईल दान. दिलं तुला प्रसाद आहे. हा प्रसाद मिळाल्यावर आनंद कोणाला झाला. येणे बरे ज्ञानदेव सुखी आला. पहिल्या ओळीत मला द्या म्हटले आणि शेवटच्या ओळीत मला आनंद झाला म्हटले. आणि 7 वयात मागणी जगासाठी मागितली. मला द्या म्हणून जगाला मागितलं आणि जगाला मिळणार असेल तर मला आनंद होणार आहे. हे स्वप्न विश्वाच्या पाठीवर फक्त आमचे संत बघू शकतात आणि त्या संतांना हे स्वप्न दाखवण्याचं काम ज्ञानोबाराय करू शकतात. त्या स्वप्नाला समोर घेऊन निघालेला आपला संप्रदाय. सगळ्या संतांचे उत्सव हे सभागृह एवढं छान झालं ना. नाहीतर एवढं सभागृह नसतं तर आज कीर्तन कुठं करायचं होतं. सभागृहाची संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि ज्यांनी हे पूर्णत्वाला केलं त्यांना तर लोटांगणच घालावं. एवढा इथं सावताबाबांची पुण्यतिथी साजरी झाली. इथं नामदेवरायांचा समाधी सोहळा साजरा झाला. इथं राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती साजरी झाली आणि आज याच पवित्र जागेवर सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी होते. जेवढेही धार्मिक उत्सव आपल्याला करता येतात ते सगळे उत्सव या सभागृहात साजरे करण्याचं नियोजन आपण करू शकतो. त्यामुळं हे निर्माण करणाऱ्याला धन्यवाद. बाळासाहेब काकड तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. सकाळचा द्वादशीचा प्रसाद आदरणीय नानांच्याकडे घेऊन आपल्या सेवेमध्ये आम्ही हजर आहोत. दोन्ही गायक सगळेच गायक आचार्य, दोन्ही मदरवाचार्य, दोन्ही चौकदार, विनेकरी टाळकरी सगळ्यांना प्रेमपूर्वक वंदन करून सेना महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला आरंभ करू. मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर संत. एक वेळ तुम्हाला देव नाही भेटला तरी चालेल, तुम्हाला संत भेट झाली पाहिजे. कारण जीवनात तुम्हाला देव अनेक वेळा मिळेल पण देव कळणार नाही.
मिळालेला देव कळून घ्यायचा असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. मी बोलत नाही, माऊली बोलले. साधूचे संगती साधूचे संगती संतांचे संगती मनोमार्ग साधुबोध झाला तो धोरण्या. नाथ बाबा हेच बोलले, हरी प्राप्तीसी कृपा संतांचे ते एका जनार्दनी संत पूर्ण करीती. बाबा अहंकार निशी घनदाट गुरु वचनी फुटली. ज्ञानाची पहाट गुरुवचनाशिवाय जीवनात फुटत नाही, प्राप्त होत नाही. मला संत किती महत्वाचे सांगायचे नाही, आपण काय करायचं हे सांगतो. संत जीवनात महत्वाचे आपण काय करायचं, वर्षाकाठी एकदा तरी एक पूर्ण दिवस सेना महाराजांसारख्या महात्म्यासाठी काढायचं. आज आपण सगळं आपले उद्योग धंदा व्यापार व्यवसाय दुकान जे काही आहे ते सगळं बंद करून इथं उपस्थित आहोत. आणि याला म्हणायचं एक दिवस त्यांच्यासाठी आपण काढणार. या दिवशी काय करायचं, त्यांच्या पायावर आपलं मस्तक टेकायचं. तसं तर वर्षामध्ये जेवढ्या वेळा संधी मिळेल तेवढ्या वेळा आपण संतांच्या पायावर डोकं ठेवलं. त्याच्यात बारकावा नाही, डोकं ठेवलं पाहिजे. कोणाच्या पायावर, संतांच्याच पायावर. हल्ली कोणीही डोकं ठेवतंय, कोणाच्याही पायावर ठेवतंय. व्यवहार फार उलटा झाला. राजकारणामध्ये कमी वयाचा पुढारी असू द्या, त्याच्याकडे फक्त पद मोठा असू द्या, ज्येष्ठ असलेले पदाधिकारी सुद्धा त्याच्या पायावर आपण बघतो. आमचे गुरुवारी फार गोड सांगायचे. जो महाराज संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा भोले बाबा एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे, पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे. तेव्हा हे उत्कृष्ट मस्तक ज्या पायावर टेकायचं ते पाय आपल्या मस्तकापेक्षा उत्कृष्ट आहेत का याची अगोदर खात्री करून घ्यायची. तिथं डोकं टेकायचं, कुठंही टेकायचं. उत्तम अशी मस्तक खालडीचे मस्तक ठेंगणा तरी संतांच्या शरण. आता तुम्ही म्हणाल उत्कृष्ट पाय ओळखायचे कसे, असं डोकं उत्कृष्ट आहे. आपण व्यवहारात पण बघा, विचार करण्याची शक्ती कुठे आहे, डोक्यात. मेंदू कुठे आहे, लोक म्हणतात त्याचा गुडघ्यात आलाय, तर ते म्हणायचं गुडघ्यात मेंदू नसतो, मेंदू डोक्यातच असतो. मेंदू राहण्याचं ठिकाण डोकं आहे, विचार शक्तीचं केंद्र मेंदू डोकं आहे. भावना बुद्धीतून मनातून निर्माण होते, पण विचार इथून संवेदना येत आहे. आणि एखादं चुकलंच, मनासारखं ते नाहीच वागलं तर सहजच माणसं काय म्हणतात, अरे तुला काय म्हणा डोक्याचा भाग आहे, याचं डोकं वाया गेलं. डोकं हे प्रधान. चाणक्यानं सूत्र दिलंय, सर्वेंद्रियांना नयनम प्रधानम
सर्वेषु गात्रेषु शिरप्रधान, सर्व अवयवात प्रधान अवयव डोके. हे डोकं कुठेही टेकायचं नाही. कुठं टेकायचं? पायावर. कोणत्या? रामायणातून सांगतो. राम लक्ष्मण सीता वनाचा. लक्ष्मण फळमुळ आणायला गेला. राम सीता उंच वाट्यावर पाय लावून ते सोडून बसले. 4 पाय लोंबत होते. सीतेनं पायाकडे पाहिलं. सीतारामाला म्हणल्या, प्रभू सांगा, तुमचे पाय सुंदर का माझे सुंदर? काय गरज आहे का? महिला मंडळीला अजून मधून लहर येते. देवाची बायको असली तरी सीतेला लहर आली. सांगा पाय कोणाचे सुंदर? प्रभू म्हणले, सीते पाय तर माझे सुंदर आहे. सीता म्हटल्या, प्रभू नाही, पाय माझे सुंदर आहे. प्रभू म्हणले, वेडी, पाय जर तुझे सुंदर असते तर तू माझे पाय धुवत बसली नसते. ज्ञानेश्वरी ओवी. मग सर्व भावे करुणी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या लक्ष्मी म्हणायच्या, माझे पाय सुंदर. प्रभू म्हणले, तुझे सुंदर, तर तो माझे पाय हातात घेऊन का बसली? सीता म्हटल्या, लक्ष्मी नारायणाचं सांगू नका, राम सीतेचं सांगा. प्रभूंनी सांगितलं, अवतार कोणताही असो, पाय माझे सुंदर. वाद मिटेना. भांडण नवरा बायकोचं एवढ्या लवकर मिटत नाही. आणि शहाण्या माणसाला माझी विनंती, गावचा कितीही कारभार हाकायचा असेल हाका, पण नवरा बायकोच्या भांडणात डोकं घालू नका. नाहीतर ते घर कायमचं चहाला मुकलं समजा तुमचं. त्यांचं काय, दुपारी भांडतील आणि संध्याकाळी एकत्र जेवण करतील. भांडतात. बरं जाऊ, नवरा बायकोच्या भांडणात मी तुम्हाला विचारतो, राम सीतेचं जाऊ द्या, आपल्याकडे सुरू झालं तर विजय कोणाचा होईल? ज्याला नवऱ्याचं वाटतं ते हात वर करावे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, यांची काय हिंमत आहे? तुमचा हात वर झाला की 3 दिवसाचा चहा घ्या. रामही माघार घेत नाही, सध्या माघार घेत नाही. तेवढ्यात लक्ष्मण म्हणाले, घ्या बरं फळमुळं खाऊ. प्रभूंनी लक्ष्मणा फळमुळं नंतर अगोदर वाद संपेटव, माझं म्हणणे पाय माझे सुंदर. सीता म्हटल्या, भाऊजी नीट विचार करून सांगा, माझं म्हणणं पाय माझे सुंदर. लक्ष्मण म्हणला, बापरे, दोघाच्या भांडणात पडणं म्हणजे अवघडच आहे. पण तो लक्ष्मण आहे. फळमुळं बाजूला ठेवले, हात जोडले. दोघांना म्हटलं, उभं राहा. उभं राहिल्यावर सांगतो कोणाचे सुंदर. इथं राम उभे केले, इथं सीता उभ्या केल्या. आणि लक्ष्मण वाक्य असं बोलला, आज शरण से एक शरण आजचे. सीतेला एवढा आनंद झाला. सीतेनं अर्थ काय घेतला, या पायापेक्षा हे पाय सुंदर, म्हणजे माझे पाय सुंदर आहे. रामाला काय कळायचं ते कळलं. चतुरातून रामाने दुसरा अर्थ घेतला.
या पायामुळे हे पाय सुंदर आहे. रामाने अर्थ काय घेतला? माझ्या पायामुळे सीतेचे पाय सुंदर आहे. आणि सीतेने अर्थ काय घेतला? रामाच्या पायापेक्षा माझे सुंदर आहे. उत्तर असं द्यावं लागतं. म्हणजे दोन्ही पार्ट्या प्रसन्न राहिल्या पाहिजे. अपक्ष लोक असंच वागतात. हे लक्षात अपक्ष. आता हे झालं तिथलं. आमची बरोबर आहे. त्याच्या पुढचा एक भाव काढायचे मला तो सांगायचा. रामाचे 2 पाय, सीतेचे 2 पाय, चारी पायांना हात जोडून लक्ष्मणानं वाक्य असं बोललाय, आचरण से ये चरण अच्छे. ते चारी चरण कशामुळे चांगले? आजच्या कीर्तनातलं सारांश वाक्य काय? तर हे वाक्य, ज्या चरणांचं आचरण पवित्र आहे त्या चरणावर मस्तक ठेवायला कसलीच अडचण नाही. आचरणानं पवित्र झालेले चरण आमच्या श्रीराम महाराजांचे आहेत, म्हणून त्यांच्या चरणावर वारंवार मस्तक ठेवायचं आणि दरवर्षी एक दिवस पुण्यतिथीसाठी त्यांच्यासाठी देऊन टाकायचा. ऐकणार म्हणतील ठीक आहे, महाराजांच्या पायावर एक दिवस काय, आम्ही दुकानात फोटो लावू, रोज अगरबत्ती वाळू, रोज गंध लावू, रोज दर्शन घेऊ. त्याचा काही फायदा असला पाहिजे. दर्शन घेतलं फायदा. तुकोबारांनी हा मोठा फायदा सांगितला. तेने भेटे देव आपे आपण संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. मग अशीच प्रमाण झालं आपलं. धरावे संतांची ते तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सत्य. बरं, डोकं ठेवीत राहायचं. किती दिवस? जोपर्यंत महाराज प्रसन्न होऊन त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवत नाही तोपर्यंत आपण पायावर डोकं ठेवायचं बंद करायचं. आपल्या डोकं ठेवल्यानं एक दिवस त्यांना आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी त्यांना आपली दया निर्माण होईल त्या दिवशी ते आपल्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार. ज्ञानवान म्हणतात, माथा हात ठेवला नोहे थापटीला जायचं. तुम्हाला सांगू, साधून डोक्यावर हात ठेवला माणसाचं कल्याण होईल नवल नाही, जनावरांचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. झालं नाही का? रेड्याच्या पाठीवर हात टाकला माऊली. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. आणि त्या हाताची कृपा रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा शांती रूपे साधकांचा दरुषणे हरे. रेड्याचं जातं. आषाढीला पालखी सोहळ्यात कोणी आलेले का आपल्या? वाघिणीचं रिंगण बघितलं का? रिंगणामध्ये घोडा फिरवून जातो पाहायला. घोडा फिरून गेल्यानंतर माणसं रिंगणात जातात. कशाला? घोड्याच्या पायाखालची माती कपाळाला. बरोबर. मी आपल्याला असं विचारतो, तुमच्या मखमलाबाद मध्ये घोडं येतच नाही का?
लग्न सराईमध्ये 5-50 घोडे तर येत असतीलच. मग तुम्हाला घोड्याच्याच पायाखालची माती पाहिजे तर घ्या ना त्या घोड्याखालची, लावा ना. लावणार का तुम्ही? तुम्हाला माहित आहे या घोड्याच्या पाठीवर आपल्याच गावचा वेडा बसलेला आहे, त्यामुळे याची माती आपण घेणं काही उचित असणार नाही. त्या घोड्याच्या पायाची माती का घेतो? आपल्याला विश्वास आहे त्या घोड्याच्या पाठीवर ज्ञानोबा विराजमान, त्या घोड्याच्या पाठीवर तुकोबा विराजमान आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या पादुका घोड्यानं पाठीवर घेतल्या, त्याच्या पायाखालची माती कपाळाला लावण्या एवढी पवित्र झाली. संतांचा हात पाठीवर पडल्यास ते पाय आणि ती माती किती पवित्र होईल. आणि ज्या दिवशी साधू पाठीवर हात टाकले त्या दिवशी आपलं जीवन चिंतामुक्त झालेलं असेल. सांगितली चिंता न करा, सांगितली चिंता सांगितली चिंता लावणी हात कुरवाळीला माथा. ते हात ठेवलं नसतं, माथा कुरवाळणं असतं आणि जीवन चिंतामुक्त करणारं असतं. आपण पायावर डोकं ठेवत राहा, एक दिवस त्यांचा हात आपल्या डोक्यावर पडल्याशिवाय राहणार. ज्या दिवशी हात डोक्यावर पडला, महावाक्याचे नावे गुरुकृपेचे खावे, माता हात ठेविला हे एक दिवस हात ठेवतील आणि हात ठेवता ठेवता एक दिवस त्यांची कृपेची नजर आपल्याकडे वळल्याशिवाय राहणार. आणि ती नजर जर आपल्याकडे वळली ना, मला ज्ञानेश्वरी बोलते, तो दिठिवा जयावरी झळके का माता पद्म करू पारखे, तो जीवाची परी तुके महेशसी. जीवाला देवाच्या बरोबरीत नेऊन बसवण्याचं सामर्थ्य संतांच्या नजरेमध्ये असतं. सामान्य जीवनाला फक्त नेत्र कटाक्ष टाकून त्यांनी विशेष जीवन बनवलं. सामान्य जीवनाला विशेष जीवन बनवण्याचं काम नेत्र कटाक्ष करतो. बघा, नामदेव महाराजांच्या सहवासात आमच्या जनाबाई आहे. जनाबाईचं नाव जर कुठे शाळेत तपासायचं ठरवलं, त्यांचा निर्गम उतारा मिळवायचाच म्हटलं तर कुठल्याही शाळेत मिळणार नाही. कुठल्या गुरुकुलात गेल्या नाही, कुठल्या संस्थेत शिकल्या नाही, कुठल्या शाळेत शिकल्या नाही, पण अभंग रचना एवढी गोड आणि एवढी सुंदर केली. भले भले विद्वान त्या अभंगाभोवती भ्रमरासारखं गुंजारव करत फिरवलं. त्यानं मी PhD केली. माझ्या PhDचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधामध्ये एकट्या जनाबाईची 65 अभंग घेतले. शाळा न शिकलेल्या जनाबाई, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला विद्या वाचस्पती पदवी मिळवून देण्याकरता त्यांचे अभंग उपयोगाला आणतात. याला नजरेतून प्राप्त झालेलं सामर्थ्य म्हणतात.
काही नाही. नामदेवरायाची सेवा करत राहिल्या. नामदेवराय नावाच्या संतांची कृपादृष्टी जनाईवर पडली. ज्ञानोबारायांचं जीवन संपर्कात आलं. तीर्थयात्रेच्या निमित्तानं ज्ञानोबारायाची कृपा नजर जनाईवर पडली आणि ज्ञानोबारायासारख्या महात्म्याला सुद्धा 3 शरणाच्या अभंगात गुंतवून ठेवलं. अशा अभंग निर्माण केले. शास्त्री बाबांनी आताच कुठेतरी अभंग घेतला होता. भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने बोल, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माय. ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी. एका अभंगात माऊलीचं जीवन बसवलं. ज्ञानेश्वरी बसवली, माऊली बसवले, ज्ञानेश्वर मंगळ मुनी. काय सांगायचं राहिलं? ते हे माय ज्ञानेश्वरी म्हटल्यावर अजून काय शिल्लक राहिलं? भावाला अक्षराची पडलेली गाठ म्हणजे ज्ञानेश्वरी. हे रूपक फक्त जनाबाईच करावं. जीवन टाकाव्याच्या अभंगात शब्द साधे व्यवहारातले आणि अर्थ डोक्याच्या वरून जाणार. साधा सोपा अभंग आहे. महिला मंडळ सुद्धा म्हणत इतका सरळ अभंग आहे. त्यातला अर्थ शोधला तर डोकं बंद पडत एवढा लग्न आहे. पण आम्ही म्हणतो तुम्ही मागे, मला विश्वास आहे तुम्ही म्हणणार. सोपा अभंग. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला बरोबर म्हणलं नाही. पुढचं म्हणतात तुम्हीच मला सुरुवात करून. किती सहज शब्द आहेत. सहज सहज भोळ्या बाबड्या बायकांनी सुद्धा सहज गायले. असे सहज शब्द आहेत का? पण अर्थ बघा. देवाला डायरेक्ट शोध केलं महाराज. धरला हातकडी बितकडी नाही, दोर लावला गळ्याला. गळा दुनिया भोर धरला पंढरीचा शोध. आता शोध पकडल्यावर त्याला जेलमध्ये टाकावं लागेल. जेल तर असली भारी काढली. हृदय बंदी हे त्याला माहिती लिहायचं. आता विठ्ठल कोंडीला कोंडलेल्या स्वराला दररोज पंचपक्वान्नाचं जेवण देऊन आरती ओवाळली पाहिजे. बरोबर हो. तो काही कसा बाय का दररोज बाहेर बिर्याणी देतो. जरा बाई म्हटलं त्याला भात पण असं गॅरंटी लागली. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती. देव म्हणले जामीन बिमीन देणारच का नाही मला. जनाईनं सांगितलं साक्षात उज्ज्वल निकम जरी तुझ्या बाजूने लढले. आता तसं मी लढणार नाही, त्याचे सगळं गेले. पण जरी लढलेच तरीही तुझा जामीन माझ्या जीवाची वाचेपर्यंत होणार. काय शब्द? जनी म्हणे मा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला. हो धरिला धरिला संतांच्या
फक्त नजरेच्या टप्प्यामध्ये जे जीवन राहतं हे जीवन जनाई इतकं उंचीला जातं. पहिलं पायावर डोकं ठेवावं म्हणजे त्यांचा हात डोक्यावर पडेल आणि त्यांची नजर आपल्याकडे वळेल. आणि एक ना एक दिवस त्यांच्या मुखातून आपल्यासाठी आशीर्वादाची वचनं बाहेर पडल्याशिवाय राहणार. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णताय सहज बोलणे हितोपदेश करोडी सायास शिकविती. सहज बोलून जातील आणि त्या बोलण्यानं आपलं कल्याण होईल. तुका म्हणे खरे त्यांनी बोलावं आणि तसं घडावं. आपली सेवा जर त्या उंचीची झाली नको तर त्यांचा शब्द वाया आपल्यासाठी खर्चिलेला वाया जात नाही. पूजनीय शास्त्री बाबांनी आता मागे एका पोलीस कॉन्स्टेबलची गोष्ट सांगितली. निवृत्ती नावाचा पोलीस कॉन्स्टेबल श्रद्धा भगवान बाबा त्याचं सगळं जीवन म्हणजे बाबा. हयात नोकरीमध्ये गेली, सेवा निवृत्त झाला, सारखं वाटायचं गळाला काहीतरी हातभार लावायचा, गळाला काहीतरी हातभार लावायचा. ती तळमळ बाबांनी जाणून घेतली आणि बाबा त्याला म्हणले तुझ्याकडे काम पंढरपुरात ये, एकादशीच्या दिवशी मला भेटला पाहिजे. तो हो म्हणून गेला. बाबा पंढरपुरात गडावरची दिंडी घेऊन पोहोचले. निवृत्ती गावाकडे होता. मुलगी आजारी पडली. दवाखाने झालं, डॉक्टर झाले, स्पष्ट झालं, अंगारात मारा देव सगळं झालं. डॉक्टरांनी सांगितलं लेकरू वाचत नाही. दशमीचा दिवस लागला. धर्मसंकट उभं राहिलं. पुढे घरी थांबावं गुरु आज्ञा मोडल्याचा दोष लागला. गुरुची आज्ञा एकादशीला तुम्हाला दिसला पाहिजे, मला भेटला पाहिजे. आणि गुरु आज्ञा पाळायची म्हणून पंढरपूरला जावं. तेवढ्या तिकडे लेकराचं काही भर वाईट झालं. जन्मभर तो गाव तोंडावर फंकल. अरे आजारी लेकराला घरात टाकून गेला. काही एक वारी चुकली तर जीवदान होता. नवमीची रात्रभर विचार केला, दशमीला निर्णय घेतला. जे व्हायचं ते देवाच्या इच्छेने होईल. लेकराचं काय व्हायचं ते हो. गुरुचा शब्द वाया गेला नाही पाहिजे. मला एकादशीला समोर काय जायचं ना, मी गेलोच पाहिजे. दशमीचा दिवसभर प्रवास केला. रात्री उशिरा पोहोचला. बाबांना डोळा लागला होता. कशाला उठवायचं बाबाला म्हणून आपलं ओळखट्यातून पडलं. सकाळी चंद्रभागेचं स्नान करून आला. बाबाचं दर्शन घेतलं. बाबा बोलल्याप्रमाणे एकादशीला आलो. बाबांनी बसून घेतला. लिखापडी काय करायची होती बाबांनी त्याला करायला. विश्वासू माणसं बाबा खास कामासाठी वापरायचे. बाबाच्या नजरेतून त्याचा चेहरा सुटला. एकादशी संपली. द्वादशी झाली. सकाळी प्रसाद झाला. बाबांनी बोलवलं. त्यांनी वरतीला बोलवलं. जवळ बोलवलं. डोक्यावरून पाठवून हात फिरवला. सांगितलं कालपासून पाहतोय तुझा चेहरा उतरलेला, मन चलबिचल झालेलं आहे. मला कळलंय सगळं. टपटप पाणी आलं. काय नाही बाबा, काय नाही. प्रपंचात चढ उतार येतच असतात. प्रपंचात बारीक सारीक गोष्टी होत असतात. काय काळजी नाही बाबा.
पौर्णिमेचा काला घेऊन मगच निघू. बाबा हसले, नको म्हणले. आहे पौर्णिमेचा काला करायला भरपूर मंडळी आहे. माझी आज्ञा पाळलीस ना, आलास भरपूर झालं, मला भरून पावलं. आत्ताच्या आता 10 वाजता गाडी पाथर्डी जाणार, त्या गाडीनं निघ. काळजी करू नको, तुझ्या घरचं सगळं दुःख निवारण झालंय, तुला घरी गेल्यावर आनंद वार्ता मिळणार आहे, काळजी करू नको जा. याला म्हणायचं आधी मुखावते अमृत बसला. तो बसला गाडीनं पाथर्डीतून गावाकडे पोहोचला. गावात पोहोचल्याबरोबर लोक भेटले. काय मर्दा, काय तुझी भावना आहे, काय तुझी श्रद्धा आहे, तू पंढरपूरला गेला आणि तुझी पोरगी उठून गावावर फिरायला लागली. डॉक्टरांनी सांगितलं होतं 2 दिवसात लेकरू मरण. ते लेकरू बाबांच्या एका शब्दासाठी जिवंत होऊन उभा राहिलं. तिथून पुढे जगलं. बाबांनी त्या लेकराच्या डोक्यावर अक्षता टाकायला गेली. याला म्हणायचं शब्द. आपण वारंवार महात्म्याच्या पायावर डोकं ठेवत राहा. त्यांचा हात डोक्यावर पडेल, त्यांचा शब्द कानावर पडेल, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडेल आणि या कुठल्या तरी कृपेतून आपल्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय होणार. कृपादान केले संती कल्पांती सेना महाराजांचं काम देवानं स्वतः करावं अशी देवाची इच्छा निर्माण होती. असं जीवन भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व. महाराजांच्या चरित्रात उल्लेख येतो. बादशाहाची गाडी करायला महाराज जायचे. आपला कौटुंबिक व्यवसाय, वडिलोपार्जित व्यवसाय, बादशहाच्या दरबारात काम. महाराज दररोज जाऊन बादशहाची काय दाढी असेल, कटिंग असेल, डोक्याची मालिश असेल, काय सेवा असेल ती करावी. राज दरबारातले सेवक. पण भजनाचा नाद नाही संपला. महात्म्यांचं काय म्हणतात, देह जावं अथवा पांडुरंगी दोन. एकदा भजनात दल झाले की नाही झाले, आठव गेले भावाभाव झाला स्वयंबी. नकडे दिवस केला की आपण भजनामध्ये तल्लीन होऊन जायचं. कधी कधी माणूस महात्मा भजनात तल्लीन झाला, तासन 2 तास कशाचे म्हणा, दिवस कुठं गेला कळत नसायचं. दिवस भजन. असंच एका दिवशी महाराज भजनात तल्लीन. 1-2 मिनिटं सेना महाराजांच्या चरित्राचा भाग सांगतोय. एवढे भजनात महाराज तल्लीन झाले. आपणही महाराजांबरोबर 2 मिनिटं टाळी वाजवून आमच्या पाठीमागे पांडुरंग पांडुरंग
सांगितले संती काळजी हाती घेऊन असा समाधीचे सुख सांडार वाळून ऐसा या कीर्तनी बादशाहाच्या ह्याच्यामध्ये करायची, दाढी करायची. महाराज इकडे भजनात तल्लीन झाले. सेवक पाठवून झाला 2 वेळा. पत्नीनं सांगितलं येतातच महाराज, निघालेतच महाराज. महाराजांना आवाज देऊन पत्नीचा आवाज बसायची वेळ आली. महाराज भजनात तल्लीन. बादशहा शेवटी राजा बोले आणि दन सत्य पुढे शहाणपणा चालत नाही. उद्या हे जर गिराईक खवळलं तर माझ्या सैन्याला अटक होईल, माझ्या सैन्याला त्रास होईल. आमच्या जगाच्या मालकाला विटेवरून खाली उतरले ते तांबर सोडला उतरण्याचं. गळ्यात अंगावरचं वस्त्र काढलं, 12 बंदी अंगाला घातली, मुकुट काढला, अशी पगडी डोक्यावर ठेवली, कपाळाला गंध लावला, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या, हातामध्ये भोपटी घेतली. भोपटी सगळं सामान, माती, वस्त्रा घासायचा दगड, त्या काळात जी उपकरण साहित्य असेल ते सगळं घेतलं, भोपटी घेतली आणि जगाचा मालक हुबेहूब सेना महाराजांचं रूप घेऊन बादशहाच्या दरबारात आले. माफ करा राजन, माफ करा राजन, देवपूजेत वेळ गेला, जरा भजनात बसलो, ध्यानाला लागलो, थोडा ध्यानात वेळ गेला, उशीर झाला, माफ करा. 33 कोटी देव ज्याच्या दारात भेट नाही. वाळवण टाकपासून सुरवरांची दाटी उभी 33 कोटी देव हात जोडून उभे. तो सेना महाराजांचं रूप घेऊन बादशहाला हात जोडतोय. फक्त माझ्या भक्ताचा अपमान झाला नाही पाहिजे, माझ्या भक्ताला त्रास नाही झाला पाहिजे. आरसा मांडला, काय नशीब असेल महाराज, शहा कसला चांगला का वाईट, काळा का गोरा, त्याच्या नशिबाला असेल. पण नशीब केवढं आहे, त्याच्या डोक्याला त्याच्या दाढीला माझ्या सेना महाराजांचाही हात लागला आणि सेना महाराजांच्या रूपात जगाच्या मालकाचा हात लागला. आणि ते मागोवर आमदानी करताना असं समोर ठेवलेला राहतो. थोडस इकडं तून झालं, तिकडं तून झालं, मागच्या कारागिराचा चेहरा समोर दिसतो. सेना महाराजांच्या रूपात असलेल्या देवाचा चेहरा आरशात दिसू लागला. देवाला हसू येऊ लागलं. ह्याच्या किती पिढ्या पाप करण्यात गेल्या म्हटला, पण ह्याच्या दाढीला माझा हात लागतोय फक्त माझ्या सेना महाराजांमुळे. माझ्या सेना महाराजांनी त्याला याने दरबारात नोकरी दिली म्हणून आज माझा हात याच्या डोक्याला लागला. त्याच्या नशिबावर देव हसू लागले. आणि देवाचं हसणं मी तेच सांगितलं. 4 दात दिसतात त्याचे, परत संगीत भारत 4 दात दिसले आणि ते अशी चमचमचमचमकले. किती लपवलं तर त्याचं काहीतरी त्याला दिसणारच आहे की किती लपणार आहे. खरं खरं किती वेळ लागणार. ते हसले, काम झालं, देव निवडले. दुसऱ्या वेळेला काय आठवडा पंधरवड्यानं महाराजांचं येऊ, महाराज गेले. त्याच्या डोळ्यात जे डोक्यात जे हास्य बसलं द्यावं, तिचा दाताची चमक. सेना महाराज दाढी करताना जरी हसले तरी ते हास्य शेवटी भक्ताचं हास्य भक्ताचं हास्य, देवाचं हास्य. आणि त्याचं हसणं साधं का महाराज, ते हसतो तेव्हा जग बसतं, त्याच्या हसण्याने तो माणूस सगळं बसले का. पाहिलं बादशाह, कुछ तो कम है.
सेना महाराजाला समोर बसवलं. बसा महाराज, हसावर म्हणले. सेना महाराज हसले. हे हास्य वेगळंच होतं, हे हास्य वेगळंच. म्हणजे 15 दिवसापूर्वी दात कशाने घासले होते. सेना महाराज म्हणले, बाबा कायम स्वरूपी दात घासाय तेच म्हणजे विठोबा, आमचं दुसरं काय, आमचं तेच म्हणजे. मग ते त्यावेळेची जादू आज का नाही? सेना महाराज म्हणले, कधीची जादू? बरोबर आज 2 आठवडे झाले म्हटले, 15 दिवसापूर्वी. सेना महाराज म्हणले, त्या दिवशी आलोच नव्हतो. त्या दिवशी तुम्हाला दिवस भाषणामध्ये गेला, तुम्ही आले नाही तो कोण? हात जोडले बादशाह. त्या दिवशी जर तुम्ही नव्हते तर मग तुमच्या रूपात तुमच्या सारखं कोण होतं? तुम्हाला विनंती आहे, काहीही करा, परत एकदा त्याला बोलवा. त्यांना नाही दाढी कटिंग करू द्या, फक्त एकदा त्याचा चेहरा होऊ दे. बादशहाला सुद्धा वेळ लागला त्या चेहऱ्याचा. मग सेना महाराजच्या डोळ्याला धरावले, माझ्यासारख्या पामरासाठी जगाचा मालक माझं रूप घेऊन या चांडाळाची दाढी कटिंग करायला आला. बादशहाला हात जोडले. सेना महाराज म्हणले, राजा किती जन्माचं तुझं पुण्य देव झालं, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हात्री जयाच्या वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ मुखासी आवड्या. अरे ज्याचं नाव तोंडाला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं, तो साक्षात तुझ्या पुढे आला आणि तुझी दाढी कटिंग करून गेला. माझ्या रूपामध्ये दुसरा कोणी नव्हता, जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा होता. भक्तासाठी देव भक्ताचं रूप घेऊन एखाद्या पाप्याची दाढी कटिंग करण्यापर्यंत जातो. याला सेवेचं देवावर झालेलं कर्ज म्हणायचं. त्या दिवशीपासून सेना महाराजांचा निश्चय झाला, आता पंढरीची वारी खंडित करायची. दर महिन्याला शुद्ध वारीला पंढरीला जायचं. वाऱ्या सुरू झाल्या. एका वारीला महाराज गेले, चंद्रभागेला स्नानाला गेले. स्नान करून बाहेर येताना असा एक मऊ दगड पडला होता. जुन्या काळात इथले डोळे नव्हते, वस्त्र घास गीज करून परत आले पाणी. एकच वस्त्र असायचा आणि बहुतेक हेकट पण नव्हते महाराज, बापकट मायकट हिकट कट त्या काळात नव्हती. त्यावेळेला एकच कट होता, गांधी कट. वस्त्र त्या दगडावर घासायला लागायचा. चंद्रभागेच्या तीरावर एक सुंदर दगड दिसला. महाराजांना वाटलं भारी दगड आहे, हा घेऊन जाऊ, वस्त्रा घासायला होईल. एकादशी झाली, दर्शन झालं, दगड घेऊन गावाकडे गेले. गावाकडे गेले 2 दिवसानंतर देव स्वप्नात आले. सेना किती वाट बघायला लावायची, सगळे आले बघ या वारीला, फक्त तू नव्हतास. महाराज म्हणले, अरे देवा, सगळ्याच्या आधी तर मी आलो होतो. दशमीला सकाळी आलो, दिवसभर थांबलो, काम केला. एकादशीला सगळ्याच्या आधी दर्शनाला मी आलो. ज्ञानोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा, गोरोबा सगळे मागं होते देवा, मी आलो होतो देवा. देव हसले, म्हणले, चोखा सेना, या वेळेला तू माझ्यासाठी नव्हता आला, तू दगड घेऊन जायला आला. पटकन उठले, कपाळ ओढून घेतलं. बापरे, दगड आणण्यात वारी गेली. कपाळ्यात मारून घेतलं. पुढच्या वेळेस असं होणार नाही. दशमीला निघायचं ठरलं. बायकोला सांगून ठेवलं होतं, आठवण दे निघताना तो दगड त्या कडून तर काटा काढला. माझं एक वारी माझी चुकवली. दगड पिशवीत टाकलं. गेल्याबरोबर पहिलं चंद्रभागेला गेले आणि दगड नदीत फेकून दिला. या कडून माझी वारी चुकवली. दर्शन झालं, कीर्तन झालं, चंद्रभागेश्वर विधी तो हरिकथा आणि दर्शन विठोबाचे सगळा विधी झाला. माघारी आले. पुन्हा 4 दिवसांनी परत देव स्वप्नात आले. सेना असं करू नको, अरे तू वारीला आला नाही तर मला 3 दिवस करमत नाही, अजून पण कर्म ना झालं, का नाही आला तू वारीला?
सेना महाराज म्हणले देवा यावेळेला जरा उशिराने आलो होतो पण आलो होतो. सगळ्यांचं दर्शन झालं होतं मी नंतर आलो होतो. मी आलो देवा. देव म्हणले माझ्यासाठी कुठं आला होता? दगड फेकून द्यायला आलो होतो. एक वारी दगड आणण्यात गेली. एक वारी त्या दिवशी शपथ घेतली महाराजांनी आता जीव जाईल पण पंढरीत पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही करणार. ऐकून ठेवा. महाराजांसारख्या महापुरुषाच्या 2 वाऱ्या कशात गेल्या? दगड आणण्यातून दगड टाकण्यात गेले. भोंगडी आणणाराच्या बाहुल्या आणणाराच्या टिकल्या आणणाराच्या वाऱ्या किती होत असतील विचार करा बेटा. भगवंतावरील निष्ठेपायी नश्वर संसारातला दगड सुद्धा पुन्हा पंढरीचा हात लावणार नाही या भावनेनं आयुष्य जगलेले महापुरुष सेना महाराज म्हणतात देवा. अशा सेना महाराजासारख्या महात्म्याच्या रस्त्यानं जर ते महात्मे निघाले नाही तर त्यांच्या पायानं जी माती उडणार आहे ती माती आम्हाला मिळावी एवढीच आमची त्यांची लागो मज. या माती शब्दावर चिंतन केलं तर 10-12 प्रकार सांगता येतील. माती म्हणजे काय एक सरळ सरळ सांगतो. पहिला एक अर्थ माती लागावी अशी अपेक्षा. तुम्हाला विचारतो मी एखाद्याच्या पायाने उडणारी माती जर आपल्याला लागावी वाटत असेल तर आपण त्या चालणाऱ्याच्या पुढे चाललं पाहिजे का मागं? मातीचा पहिला सेना महाराजांच्या पायावर उडणारी माती जर आपल्याला लागावी वाटत असेल तर आपण सेना महाराजांच्या पुढे नाही चालायचं. कुठं? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संपदे तेनेची पंथे चालू जाताना पडेल मार्गी बहुत याची गेले सर्व. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला मग त्यांनी परमार्थ करण्यासाठी प्रपंच वाऱ्यावर सोडला. प्रपंचातली यथोचित काम वेळच्या वेळेला केली आणि प्रपंच सांभाळून परमार्थ केलं. आम्ही वारीक हजामत वारीक केलं. आमच्या सेना महाराजांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला. गोरोबा काकांनी त्यांचा सांभाळला. फिरत्याचा काळ वरती देसी
मातीला विठ्ठला तू वेडा. आमच्या सावता बाबांनी काय मला सोडलाय का? सगळा मळा पिकवला, उलट मळा देव सोडून करून टाकला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी भाजी, अवघी भाजी, अवघी भाजी, लसूण मिरची ओ धर्मी अवघा मोठना मीरदोर अवघीरा काम कोणीही सोडले नाही. कामामध्ये काम काही होणार. पहिला बोध हा घ्यायचा, त्यांच्या मार्गाने चालायचं. म्हणजे त्यांनी ज्या गोष्टीचं अनुसरण केलं त्याच गोष्टीचं अनुसरण आपण करायचं. त्यांची लागोमज माती. दुसरं माती म्हणजे पृथ्वी. पृथ्वीला मातीच म्हणतो ना. विचारांगे एक गुण आहे पृथ्वीचा, क्षमा. सगळ्यात मोठा गुण आहे क्षमा. क्षमा शस्त्र दया नराची हाती, दुष्ट दया प्रतिकार करी. तृण नाही ते पडिला गावानी, जाये तो विझोनी आपसे. गवताची काडी नाही अशा नांगरटीला जर आगरी पडला तर काय राहील? विझून जाईल, जाये तो विझून. तसं तुम्हाला सांगू का, बदला घेणारा पेक्षा माफ करणारा कधीही मोठा असतो. तुम्ही एखाद्याने अपराध केला, त्याचा जर बदला घेतला तर वैमनस्य संपलं नाही, वैमनस्य वाढलं. आणि तुम्ही जर क्षमा केली तर क्षमा केली त्या दिवशी वैमनस्य संपलं आणि एक माणूस तुमच्या जीवनात जोडला गेला. हे पृथ्वीकडून शिकावं. तिला नांगरतात, वखरतात, 800 फूट तिच्या छातीमध्ये बोर घालतात, तरीही कधी पृथ्वी बोर झाली. तुम्ही किती बोर घ्या, ती तुमच्यासोबत कधी बोर होत नाही. हे शिकायचंय त्यांची लागोमज माती. खूप आहे. ज्ञानोबांनी 6व्या अध्यायात सांगितलं. योगी असतात महाराज, ते ध्यानाला बसतात. भगवान बाबा ध्यानाला बसायचे. सिद्धी होते महाराज, सिद्ध महात्मे होते. आरती म्हणतो ना आपण, पैसोनी पाण्यावरी वाजली. हे काही सहज घडत असतं का? त्याची सिद्धी आहे, साधना झाली पाहिजे. मग बाबांसारखा महात्मा ध्यानाला बसला, ध्यान धारणा झाली, निघाले. तर शास्त्र माऊली म्हणतात त्यांनी पाय टेकला, काचन खड्डा पडतो, त्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं आणि त्याच्यात अष्टमहासिद्धी लोळायला येतात. आणि ते जर पाणी आपल्या अंगाला लागलं तर त्या पायानं खड्ड्यात थांबलेल्या अष्टमहासिद्धी आपल्या बरोबर आपल्या घराकडे येतात. ओवी सांगतो तुम्हाला, साधक करी कोणी जाय पाऊलाची ओळ आहे, ते ठाई ठाई आहे आणि मागरी मागे शिको प्रकामे प्रकामा. ह्या अष्टमहासिद्धी त्या पायाच्या मातीत थांबून राहतात, म्हणून त्यांची लागोमज माती. किंवा अजून एका प्रमाणात बाकी सगळं जाऊ आहे. देवानं तरी दुसरी काय अपेक्षा केली का? देवईची रज शरणीची माती, धावत चालती मागे मागे, नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावं रज चरणीची. जर संतांच्या चरणाची माती लागावी असं देवाला वाटतं, आम्हाला का वाटू नये, म्हणून त्यांची लागोमज माती. मला उष्ट सांगायचे म्हणून पुढे जातो. मातीच्या आणखी 7-8 भाव काढता येतात, पण मला 2 मिनिटं उष्टही सांगायचंय. सैना महाराज पुढे चालावे आणि त्यांची माती पूर्ण आमच्या अंगाला लागावी, म्हणजे आमच्या वाईट वासना नष्ट होतील. संत चरण लागता वासनेचे बीज सगळं होईल. किंवा तू का म्हणे निवेदन रजक कणू लागत, माती मिळावी. तिसरं म्हणायचं. आणि माती बरोबर देवा
अशा महात्म्यांचं थोडस उष्ट आम्हाला मिळावं तिसऱ्याच्या उष्ट याचा अर्थ प्रत्यक्ष उष्ट नाही, उष्ट्याचा भाव फार गोड सांगितला. तेवढं एक सांगतो थांबतो. मी पेरू खात होतो, समजा पेरू खात आलो, बाळासाहेब भेटले, बाबा बाबा शास्त्री महाराज आम्हाला पण पेरू आवडतो या. मी म्हणलं बाळासाहेब दिला असता हो, पण माझ्याकडं एकच होता आणि तो सुद्धा कसा झालाय.
उष्टाच्या व्याख्या कळली. ज्याला तोंड लागलं त्याला काय म्हणायचं? उष्ट. आता तोंड लागलेलं उष्ट या संबंधाने भागवताचा एक श्लोक आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतधरे संयुक्तम पिबत भागवतम रसमाले मुहुरहो रसिका भुवी भाविका. भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ आहे आणि त्या फळाला सगळ्यात पहिली चोच लागलेली शुकाचारी म्हणजे पोपटाची. आपल्याकडे मान्यता आहे ना, पोपटाची चोच लागलेलं फळ इतर फळापेक्षा गोड असतं, बरोबर आहे? पाकर खातात. तसं तोंड लागलेली वस्तू उष्टी. महाराजांचं तोंड कशाला लागले? त्यांनी त्या काळामध्ये जे अभंग गायले त्या अभंगाला त्यांचं तोंड लागलं. ते अभंग म्हणजे त्यांचे उष्टे. ते अभंग आपल्याला मिळाले पाहिजे याचं नाव विशेष घेईन उच्छिष्ट. महाराजांनी ज्या अभंगाच्या रचना, महाराजांनी ज्ञानोबाला गुरु मानून रचना केली. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव हे हा अभंग सेना महाराजांचा आहे. ज्ञानदेव माझे सोयरे सज्जन, सेना म्हणे माझा ज्ञानदेव विसावा. सेना महाराजांचा असे ज्या अभंग आहेत सेना महाराजांनी गायलेले ते अभंग एकतरी अभंग आपण पाठ करणं म्हणजे त्यांचं उष्ट सेवन करणं. तुका म्हणे शेष सेवेन आवड. मागच्या दिवशी एकच निश्चय करायचा, सेना महाराजांनी घालून दिलेल्या वाटेनं वाटचाल करायची. सदाचार संपन्न जीवन जगायचं, चारित्र्य संपन्न जीवन जगायचं, शुद्ध शाकाहारी जीवन जगायचं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायची आणि वाट्याला आलेलं काम करत असताना समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या भावनेनं वार्षिक 1 दिवसाचा उत्सव होणार आहे ना, दररोज महाराजांच्या उत्सवासाठी 2-5 रुपयाचा एक वेगळा डब्बा करायचा. दिवसभराच्या कमाईतून 5-10 रुपये त्या डब्यात टाकायचे आणि पुढच्या वर्षी ह्या कार्यक्रमाला तो डबा फोडायचा आणि जेवढे होईल तेवढ्याची वर पावती वर्गणी पावती घ्यायची. एवढं तरी आपण महाराजांसाठी समाजासाठी करायचं. आता हा घेतलेला वसा टाकायचा नाही, महाराजांनी घालून दिलेला मार्ग सोडायचा नाही. जोर आपल्याला देहात प्राण आहे, चेतना आहे, तोपर्यंत त्यांचा पुण्यतिथी उत्सव आपल्या परिसरातल्या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहायचं नाही. ही शपथ घेऊनच आज माघारी जायचं. ज्ञानेश्वर सर्वांना महाराज सेना महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सर्वांना धन्यवाद देतो. महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. सेवा संपली आहे. मला जरी निघायचंय तरी मगाशी नाना गाडीत औषध बघितलं ते थोडं 15 मिनिटं देतो. 12:15 ते 12:30 थांबतो. आता 25-30 मिनिटं. इथं समोर गाडी MH 44 77 33. लवकर ज्याला औषध घ्यायचं त्याने लवकरात लवकर घ्या. मला रात्रीची सेवा थोडी दूर आहे, प्रवास मोठा करायचा आहे, तरीही 20-25 मिनिटं थांबतो. कारण माझी भावना एकच आहे, ते औषध सगळ्या गोरगरीब जनतेपर्यंत जावं. दमा कसलाही असू द्या तुमचा, अनुवंशिक दमा असू द्या, माझ्या औषधानं 4थ्या दिवशी तुम्हाला आराम पडतो. 4थ्या दिवशी औषध घ्या. ते काय कंपनीचं आहे, फक्त मी कंपनीच्या अगदी खाजगी मधला माणूस आहे, त्यांच्या संचालक बॉडीत असल्यासारखा, आणि आम्ही स्वतः लक्ष देऊन ते औषध बनवून घेतो. कंपनीत उभा राहणं. तुळशीचं औषध आहे, अत्यंत गुणकारी आहे. कसलाही दमा असू द्या 4-5 दिवसात फरक पडतो. ज्याचा शुगर आज 400 त्यांनी 12 दिवस औषध घ्या, 13व्या दिवशी शुगर मोजा. शुगर 150 दाखवणार तुम्हाला. हे एवढं चांगलं औषध आहे. शुगरवर काम करतं, दम्यावर काम करतं. ज्याला धुळीची ॲलर्जी होते, आरो सोडून साधं पाणी पिलं की पुन्हा नाक वळवळ करायला लागतं, औषध घ्या. तुमची प्रतिकार क्षमता वाढते. कोरोना काळात मी 250 कुटुंबाला ते औषध दिलं. 250 कुटुंबामधल्या 250 सदस्य एवढे जर असतील तर तेवढ्या सदस्यात एकही माणूस पॉझिटिव्ह निघाला नाही त्या औषधाचा परिणाम. मी माझ्या आईला ते औषध देत राहिलो. तिच्या 82 पासून 92 पर्यंत 10 वर्ष तिला बोनस आयुष्य मिळालं. 82ला दवाखान्यातून 4 दिवसात आई जातात म्हणून मी घरी नेलं होतं.
पण तिथून पुढे नाही मी हे औषध मला नामदेव महाराज लवडेने दिलं होतं, त्या आईला देत गेलो. आई 10 वर्ष जगली. औषध गुणकारी म्हणून तुमच्यापर्यंत आणलंय. पित्तावाल्यानं घ्या, अजीर्ण अपचन होते, पोट गच्च राहते, पोट मोकळं होत नाही, त्यानं घ्या, प्रतिकार शक्ती वाढवणार आहे. शुगरवाल्यांनी मात्र हमखास औषध कंटिन्यू चालू ठेवा, शुगरच्या गोळ्या बंद केल्या तरी चालतील असं औषध आहे. दम्यावाल्यांनी 3 बाटल्यांचा कोर्स करा. 3 बाटल्या 4.5 महिने जातात. 3 बाटल्याचा कोर्स केला तर 3 वर्ष पुन्हा दमा तोंडवर काढणार नाही. तुम्हाला 3 वर्षानंतर काय करायचं, काय परत माझं कीर्तन ठेवायचं. 3 वर्षांनी परत बाटल्या घेऊन पुन्हा तुम्ही 3 घेऊन जायच्या. तसं काही विनोदाचा भाग सोडा, पण 3 बाटल्या दम्यावाल्यांनी घ्या, कोर्स करा. चांगलं गुणकारी औषध आहे. 200 रुपये किमतीच आहे, 195 किंमत आहे. आम्ही पैसा कमावण्यासाठी नाही तर लोकांच्या भल्यासाठी औषध ठेवलं. ते सकाळी घ्यायचं असतं. उपाशी पोटी अर्धा ग्लास पाण्यामध्ये औषधाचे 3-4 थेंब टाकायचे, पाणी हलवायचं, पाणी प्यायचं. अर्धा तास औषधावर पाणी सोडून काहीही घ्यायचं नाही. पथ्य एकच आहे, 24 तासात एकदा औषधावर अर्धा तास पाणी सोडून काहीही घ्यायचं नाही. गाडीत आहे घेऊ शकता. त्याच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांची तक्रार होती, गुडघ्याचं कमरचं काय बघा. माझ्या पुतण्यानं चांगली फॅक्टरी काढली मलमाची. नारायण तेलाचा वापर करून, काही जडीबुटीचा वापर करून अत्यंत गुणकारी मलम बनवलंय. कंबरेला, मानेला, मानपाट, गुडघे, जिथं संधिवाताचा त्रास आहे किंवा मान भरली म्हणतो ना, शिर भरली, अवटाळी म्हणतो, तसं तुम्ही म्हणाल तिथं आम्हीच नीट करतो. नीट करणारेच जास्त आहेत ना कीर्तन. तरीही बरं तुमचंच बिघडलं तर काय करता बरोबर आहे. एवढं घ्यायचं आणि घ्यायचं सोडायचं. दिवसात 2दा सोडलं तर ती मान नीट होते. एवढं चांगलं आहे. मला त्रास होता नाही मानेचा. गाडीत झोपायचं, मान असे भरायचं. तर ते गुणकारी औषध आहे. 150 रुपये किमतीचं ते मलम आहे. आत्तापासून 20 ते 25 मिनिटं गाडी तिथं राहील. ज्यांना हवंय त्यांनी ड्रायव्हरशी संपर्क करून घ्या. सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. महाराजांना कोटी कोटी वंदन. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सादर प्रणाम. सेवेला विरा. विठ्ठल जयंती. Oh,